सर हे समजलं. पण आता मला सांगा या व्रतामध्ये नेमकं महत्वाचं काय? संकल्प, उपवास, पूजा की कथा? महत्त्वाचं सगळंच आहे. व्रत असा जेव्हा आपण शब्द वापरतो, तो सगळ्या कर्माचा, विचाराचा मिळून हं, असा तो व्रत शब्द आहे. म्हणजे त्याच्यामध्ये माझा संकल्पही तितकाच महत्त्वाचा आहे. मी कशासाठी हे करतोय? मग ते करत असताना कर्म नेमकेपणाने मी किती करतोय? हं, ते जे कर्म करतोय त्याच्यामध्ये नियमांचं पालन, विधी आणि निषेधांचं पालन नीट यथायोग्य होतंय का? आणि ते कर्म ज्याच्यासाठी केलं जात आहे त्याचं स्मरण, त्याच्याविषयी भक्तिभाव हा माझ्या मनात जागा होतोय का? हं. हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि ह्या सगळ्याचं प्रतिबिंब आपल्याला संकल्प, उपवास, पूजा आणि कथा यामध्ये पाहायला मिळतंय. कथा वाचली की तो भाव जागा होतोय. उपवास केला की देहाला कुठेतरी त्या नियमाचं बंधन असल्यामुळे शुचिता शुद्धी येते. आणि संकल्प, मला ह्यातून नेमकं काय साधायचं आहे ह्याची आठवण करून देतोय. कर्म मला त्या फलापर्यंत पोचवतंय. वा